नागपुर महानगरपालिका ने रोजगार और सार्वजनिक परिवहन को लेकर बड़ी पहल की है। महापौर नीता ठाकरे ने बताया कि 26 जुलाई को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों कुल 579 अभ्यर्थियों के नियुक्ति पत्र वितरित किए जाएंगे। इनमें नगर निगम के 475 सफाई कर्मचारियों को स्थायी नियुक्ति मिलेगी। ये नियुक्तियां राज्य सरकार की मंजूरी और लाड़ पागे समिति की सिफारिशों के आधार पर की जा रही है। इसके अलावा सीधी सेवा भर्ती के तहत चयनित 103 अभ्यर्थियों को भी नियुक्ति पत्र प्रदान किए जाएंगे। इस कार्यक्रम में नागपुर की शहर बस सेवा के लिए व्हाट्सएप टिकटिंग सिस्टम का शुभारंभ किया जाएगा। इस नई डिजिटल सुविधा से यात्रियों को टिकट लेने से आसानी होगी और सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक आधुनिक एवं सुविधाजनक बनेगी। नगर निगम का कहना है कि ये पहल रोजगार सृजन और नागरिक सुविधाओं को मजबूत करने की दिशा में महत्वपूर्ण कदम है। 26 तारखेला संध्याकाळी 5 वाजता माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री आपले माननीय गडकरीजी, माननीय बावनकुळेजी यांच्या उपस्थितीमध्ये आपण महानगरपालिकेमध्ये 476 सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देणार आहे। सोबतच 103 ते कर्मचारी देखील नियुक्त करणार आहे, ज्यांची मागील काही दिवसांच्या पूर्वी सरळ सेवा या अर्थाने भरती म्हणजे परीक्षा झालेली होती। त्याच्यामध्ये क्लर्क आहे, त्याच्यामध्ये लायब्ररियन आहे, त्याच्यामध्ये कर संग्राहक या देखील पदांचा समावेश आहे। आणि लाडपागे समितीच्या माध्यमातून किंवा अधिसंख्य झालेले जे काही लोक आहे, ह्या सर्व लोकांना रेग्युलराइज करण्याच्या संदर्भाने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपली जी बस सेवा आहे महानगरपालिकेची तिचं जे आहे ते व्हॉट्सअप तिकिटिंग म्हणजे कागदी जे तिकीट आहे ते तसं न करता व्हॉट्सअपच्या माध्यमातून ते तिकीट करावं। त्याच्यामध्ये अधिकची माहिती म्हणजे बस आता तुम्ही काढलेलं तिकीट जे आहे तर ती तुम्हाला किती वेळात त्या ठिकाणी बस येणार आहे, किती वेळात तुम्ही पोहोचणार, हा सगळा डेटा त्याच्यामध्ये उपलब्ध राहणार आहे। मात्र हे सर्वांना कंपल्शन नाही, ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, ज्यांना ते करायचं आहे त्यांनी ते करावं। ज्यांना नसेल शक्य किंवा ज्यांना इच्छा असेल त्यांनी साधं तिकीट देखील त्यांच्यासाठी उपलब्ध राहणार आहे। या 2-3ही गोष्टींची महानगरपालिकेच्या सगळ्या प्रकल्पांची माहिती सामान्य आपल्या सर्व जनतेला, आपल्या शहरवासियांना द्यावी यासाठी आपल्याला विनंती।